ज्या भावना होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गिरीश भाऊ हे त्या पक्षाचे नेते आहेत आणि नेत्यांच्या समोर कार्यकर्ते काय बोलले हे सांगणं माझं काम होतं. आणि मला तरी असं वाटतं की काही गोष्टी ज्या घडत आहेत ते एकमेकांमध्ये सांगितल्यानंतर आपोआप दुरावा कमी होतो. ही कुटुंबाची बैठक होती. या बैठकीमध्ये एकच निश्चय झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये दोघंही खासदार निवडून आणायचे. आणि मला तरी असं वाटतं की जिथं पक्ष वेगळे असताना एकत्रित येतात त्यावेळेस थोडी उडी निघत असतात. याचा अर्थ आम्ही काही एकमेकांच्या विरोधात आहोत हे डोक्यातून काढून टाका. हो, तुमचा उद्देश असा असतो की लोकसभेत तुम्ही मदत करता, पण विधानसभेच्या वेळेस मात्र भाजप अपक्ष आपण एकमेकांनी मदत करावी आम्ही अपेक्षा व्यक्त केली. आणि जे खालच्या आमदारांची भावना होती ती व्यक्त केली आणि गिरीश भाऊंनी त्यांना उत्तर दिलं की या वेळेस सुद्धा आपण 11चे 11 आमदार महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नंबर 1ला निवडून आणू. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जी खतखत असते या निमित्ताने ती निघून जाते. तुमचं समाधान झालंय का? पण एकंदरीत समाधान करण्याकरता हे बोलणं झालेलं नाही आहे. हे कार्यकर्त्यांची भावना मांडणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने जे प्रमुख पदाधिकारी आहे खालची त्या पद्धतीचं पर्क्युलेशन होत असतं. आणि मला तरी असं वाटतं की खालपर्यंत हा निर्णय व्हावा याच्याकरता ही मांडणी कार्यकर्त्यांनी केली आहे. आणि याचं शिवसेनेच्या काही नेत्यांबद्दल कार्यकर्ते पण इथे बोलून दाखवायची गरज. पण आता शेवटी मुक्त व्यासपीठ या ठिकाणी होतं, मुक्त चर्चा या ठिकाणी होती. ते आपापल्या मनातल्या भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून मार्ग निघावा. आज सगळ्यांनी मुक्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे. मनामध्ये जे गैरसमज होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत. आम्ही निश्चित गुलाबभाऊ आहे आम्ही ते ऐकून घेतलेलं आहे. पुढच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ. नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 2019ला जी भाजपकडून उमेदवार उभे करण्यात आले ते 24ला होऊ नये यासाठीच आम्ही तेच सांगितलं की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत. महाराष्ट्रभर राज्यावर पाहिलं तर काही ठिकाणी आमच्याकडून झाल्या काही इकडनं झालेल्या आहेत. कोण नाही म्हणतात जिल्ह्यामध्ये पण झालेल्या आहेत. आणि म्हणून ती चूक दुरुस्त करावी ती व्हावी त्या दृष्टीने आजची